तर सकाळी सकाळी अशी सुरुवात झाली. अभिलेखचं सगळं आवरलंय आणि आता तो शाळेत जायला निघालाय, पण तो दुकानापर्यंत सायकलीवर जातो आमच्या आणि मग सायकल दुकान तिथंच लावतो. सायकल तशीच दुकानावर लावतो आणि मग तसा शाळेत जातो. आता त्यासाठी तो निघालेला आहे शाळेत जायला आणि मी आता तो शाळेत गेल्यानंतर चहा वगैरे पिणार आहे, कारण खूप सकाळी धावपळ होती, त्याच्यामुळे चहा वगैरे प्यायला टाईम भेटत नाही. आणि मग मी आता चहा वगैरे पिईन. नमस्कार मंडळी, मी आहे अर्चना ब्लॉगमध्ये मी तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. तर सकाळची खूप धावपळ झालेली आहे. आता दुपार झाली, नळाला पाणी आलेलं आहे आमच्या इथे. पाणी भरता मोटर चालू व्हायला नाही, कसं तरी पाणी भरलंय. इकडे तुम्हाला थोडासा चिमण्यांचा आवाज येत असेल. दुपारच्या वेळेस चिमण्या अशा खेळत होत्या आणि इकडं आमचा ऊस काढलेला आहे. माझ्या मुलीची ड्रॉइंग करण्याची तयारी चालू आहे आणि हे बघा तिचे कलाकुसर. कोण काय माहिती काय कोण आहे बाई हा, कोण माणूस आहे हा. पाणी आलंय नळाला, कसं तरी पाणी भरलंय, टाक्यांमध्ये लावलंय. आता इकडं दुपारच्या वेळेस बघा हे पिल्लं झोपलेले आमचे. इकडं वरून राजावर सुरायले आणि इकडं चला तर तुम्हाला आम्ही गवताचा फवारा मारला होता, तरी पण थोडं गवत आलेलं आहे. आणि काय तुम्ही बघू शकता काही सुकलेलं आहे. इथं हे पेरूचं झाड मागच्या वर्षी लावलं होतं, त्याला आता फुलं पण आलेले आहे. हे बघा फुलं पण आलेले आहे, आता येतील हळूहळू पेरू पण येतील. हे बघा इथं पेरू पण आलेले आहे, त्याला बारीक छोटंसं झाड आहे. मला वाटतं ते कलम केलेलं आहे, कलम. इतके दिवस खूप वारं सुटलं होतं, त्या वाऱ्यामुळे असा कचरा वगैरे इथं दिसत आहे तुम्हाला थोडासा. आणि हे असं झाड आहे, हे ना आपण आवळ्याचं झाड आहे, आवळ्याचं झाड आहे हे. आणि हे इकडं आमचा ऊस आहे. तर आमचा ऊस आता चाललेला आहे, म्हणजे आम्ही तो कारखान्याला नाही देत, तो आम्ही याला देतो. कशाला? जनावरांना देतो. इकडं कोरपड आलेली, हे बघा कोरपड दिसली का तुम्हाला? कोरपड मी लावत असते कधी आठवड्यातून एकदा दोनदा केसांसाठी चांगले असते कोरपड. आणि इकडे हे बघा एक नारळाचं झाड आहे. चला तर मग तुम्हाला नेते दुकानावर मी. हे बघा इथे आमच्या वावरातला ऊस चाललेला आहे आता, म्हणजे बरचसा गेला, आता थोडाच राहिला. तर तुम्हाला दिसत पिल्लं ते कसे पळू राहिले, हे लोक दिसत असतील तुम्हाला हे काढताना. आता वावर मोकळं झालं आमचं. बघू आता ठरवलं तर कपाशी लावून टाकू. आणि इकडे दुकानावर काहीतरी कुत्रे वगैरे आले असतील, त्याच्यामुळं आमचे पिल्लांचे भांडणं चाललेले. इकडे एक ट्रॅक्टर उभा आहे आमच्या ऊसात. मग दुकानावर आले आणि ही मुलगी एक दुकानात आली होती, तिला हे खेळून बघायचं होतं की तिला स्टिकरमध्ये काय गिफ्ट लागतं. मग तिला मी चेक केलं तर तिला भिंगरी लागली. मग तिला भिंगरी देत होते. मग मी तिला विचारत होते अजून काय पाहिजे. मग तिने अजून खायचं घेतलं. हे असे गिफ्टची बरणी आणलेली मला खूप भारी वाटतं. त्याच्यामध्ये अशा उपयोगी वस्तू निघतात. त्याच्यामध्ये ही भिंगरी निघाली, धनुष्यबाण आहे, अजून डॉल आहे, बॉल आहे, असं खूप काही वस्तू त्याच्यामध्ये निघाल्या खेळायसाठी लहान मुलांच्या. आमच्याकडं दुकानच्या दोन्ही साईडने शाळा आहे ना, त्याच्यामुळे मुलं खूप गर्दी करतात. आणि काही मुलांना आहे ना हे निंबूझा लागत होती तिला, मग ते दिलं.
इकडे आमच्या शेजारच्या दुकानासमोरच्याच वावरात कपाशी खुरपण्याचं काम चालू होतं. आणि इकडं मग अभिलेश आला आता शाळेची बस गेली, तर मग घरी जायची बस गेली. मग आम्हाला घरी जायचं होतं. लगेच आराम करत होता एका ठिकाणी. तिला लगेच उठला आणि आमच्या मागं लागला. त्याच्या मागं जायला लागला बघा. तो पुढं जातोय आणि हा त्याच्या मागं लागतो. सकाळी पण सेम असंच असतं. सकाळी पण त्याला सोडवायला तो जर चालला तर त्याच्या मागं जायचं. मी किंवा घरातले कोणी पण चालले तर त्यांच्या मागं जातं. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.